कोणताही गाजावाजा न करता, नागरिकांना नाहक त्रास न देता पुणे शहराचे सक्षम नेतृत्व व आपल्या हक्काचा माणूस म्हणून ओळख असलेले प्रसन्नदादा जगताप हे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी प्रभाग 28 मधील नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहे। निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच प्रभाग क्रमांक 28 मध्ये नम्र, संयमी आणि अनुभवी नेतृत्व असलेले माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात ठिकठिकाणी होम टू होम प्रचार सुरू आहे। यावेळी त्यांनी आपले विजन आणि भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेले काम तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विषयी प्रभावातील नागरिकांसोबत चर्चा केली। ठिकठिकाणी असलेले गणेश मंडळे येथे भेट देत गणरायाचे व देवी मातेचे दर्शन घेत प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र प्रभाग क्रमांक 28 मध्ये पाहायला मिळत आहे। गेले 10 दिवसापासून सकाळी 8 पासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही चारही नगरसेवक हे काम करत आहोत। आज 10वा दिवस आहे, तरी सकाळपासून आम्ही सर्व जनता वसाहत प्रभाग क्रमांक 28 या भागातील अनेक वाड्या वस्त्यांमध्ये सकाळपासून प्रत्यक्ष भेटीगाठी केल्या व आमच्या पार्टीच्या म्हणजे भाजप पार्टीच्या विविध योजनांची माहिती जनसामान्य नागरिकांपर्यंत दिलेली आहे। नवीन प्रभाग हा नवीन तुम्हाला वाटतो, पण मला वाटत नाही, कारण मी पुणे शहराचा उपमहापौर आहे आणि आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे माध्यमांच्या मार्फत सर्व पुणे सिटीचं विजन पुढच्या 20 वर्षाचं कसं होणार आहे हे सांगणार आहेत। 2 दिवस राहिलेले असले काम संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेलं आहे। चारही उमेदवार म्हणजे सौ विनयताई भौलीकर, सौ ऋषालीजी रिठे, सौ बोडकेताई, त्याचबरोबर मी तुमच्या सर्वांचा हक्काचा मित्र ॲडव्होकेट प्रसन्नदादा मित्र, असे चारही उमेदवार मोठ्या संख्येने मोठ्या फरकाने आम्ही या प्रभाग क्रमांक 28 मध्ये निवडून येणारच आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय हा नक्कीच आमच्या चौघांचा भारतीय जनता पार्टीचा होईल हे आम्हाला माहिती। सर्वांकडून छान प्रतिसाद मिळतोय। गुलाल 16 तारखेला भारतीय जनता पार्टी प्रभाग 28 मधल्या आमच्या चारही उमेदवारांचा पुणे शहरातल्या सगळ्या नगरसेवकांचा होणार आहे। प्रचार आमचा जोरदार चालू आहे आणि प्रभागातील सर्व महिला भगिनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला 16 तारखेला नक्की येईल।